श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, उद्या 26 तारखेला आहे कृष्णाष्टमी. तर या दिवशी ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी काही अडथळे येत असतील, खूप काही उपचार केल्यानंतर सुद्धा त्यांना संतान प्राप्त होत नसेल, अशा पती पत्नीने उद्या एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, आई बाबा होण्याची इच्छा असणाऱ्या पती पत्नीने मेडिकल करून सुद्धा त्यांना काही फरक पडत नसेल, तर त्याबरोबरच त्यांना स्वामींचा आशीर्वाद लाभून इच्छित फळ मिळावे म्हणून ही स्वामी सेवा करायची आहे. सर्वप्रथम तर त्यांनी नित्यसेवा करायची आहे. रोजची आपण जे काही नित्यसेवा करत असतो ते रोज न चुकता त्यांनी आवर्जून करायचे आहे. आपल्या घरातील भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला रोज न चुकता अभिषेक करायचा आहे. त्याबरोबरच आपल्याला प्रत्येक एकादशीला किंवा मग तुम्ही दररोज सुद्धा आपल्या देवघरातील भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर ते आपल्याला रोज न चुकता अभिषेक करायचा आहे. त्यावरती आपल्याला कोणते मंत्र आणि स्तोत्र बोलायचे आहे. तर बघा, 1 किंवा 5 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 1 किंवा 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 1 किंवा 5 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र वाचून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 1 किंवा 5 माळ आपल्याला संतान गोपाळ मंत्र हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे. तर अशा प्रकारे हे सर्व मंत्र स्तोत्र आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहे. यामधनं जमतील तसं तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही 1 किंवा 5 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करा किंवा मग पुरुष सूक्त तुम्ही 1 किंवा 16 वेळा म्हणा. त्याचबरोबर गोविंद दामोदर स्तोत्र सुद्धा तुम्ही 1 किंवा 5 वेळा म्हणा. त्याचबरोबर संतान गोपाळ मंत्र या मंत्राची 1 किंवा 5 माळ केल्या तरी सुद्धा चालेल. जसं जमेल तसं तुम्हाला अभिषेक करायचा आहे. रोज न चुकता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ दोघांनीही घ्यायचे आहे. यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि जे काही दोष असतील ते सुद्धा निवारण होतील. तर ही सेवा आपल्याला आपल्या वेळेनुसार करायची आहे. तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ही सेवा न चुकता रोज करायची आहे. त्याचबरोबर जर दोघांनी शक्य असेल तर दोघांनी करायचे आहे किंवा मग एकाने केले तरी सुद्धा चालेल. पती पत्नीपैकी कुणीही ही सेवा जी आहे न चुकता तुम्हाला करायची आहे. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीच्या कृपेने ही सेवेची खूप सेवेकऱ्यांना याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवा म्हणजेच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप आणि स्वामी चरित्र सारामृत पोथीचे 3 अध्याय दररोज न चुकता आपल्याला वाचायचे आहे. नित्यसेवा ही बेसिक आपली पायाभूत अत्यंत महत्त्वाची सेवा मानली जाते. ही आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला कुठलीही सेवा करायची आहे. कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला आपली नित्यसेवा करायची असते. ही सेवा केल्यामुळेच आपली सेवा जी आहे ते पूर्ण होत असते. त्याचबरोबर आपल्याला रोज न चुकता पितरांची सेवा सुद्धा करायची आहे. रोज पंचमहायज्ञ करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ वाचून आपल्या कुलस्वामिनी आपल्या कुलदेवीचा मूळ पीठावर ते जाऊन दोघांनी मान सन्मान सुद्धा करायचा आहे. त्याचबरोबर मल्हारी सप्तशतीचे तुम्ही 5, 11, 22 पाठ वाचून आपल्या मूळ खंडोबाच्या स्थानी जाऊन जोडीने दोघांनी मान सन्मान तिथे करायचा आहे. कारण आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसोबत आपल्या कुलस्वामिनी आपल्या कुलदेवत यांचा सुद्धा आशीर्वाद जर मिळाला तर आपल्या घरामध्ये जी काही संतान प्राप्तीचे अडथळे येत असतील किंवा गर्भपात होत असेल तर हे सर्व अडथळे हे सर्व अडचणी येणार नाही आणि तुम्हाला मनोवांछित संततीची प्राप्ती होईल. त्याचबरोबर आता सर्वांना माहिती आहे की गुरुपीठ त्र्यंबकेश्वर इथे सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा बांधकाम चालू आहे. तर तिथे सुद्धा जनकल्याण योजनेमध्ये सहभाग होऊन ह्या सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. यामुळे सुद्धा अनेकांना अनुभव आलेला आहे. बरोबर मनोवांछित संतती आणि गर्भसंस्कार हा
एक ग्रंथ आहे, त्यामध्ये उपाय आणि सेवा सुद्धा दिलेली आहे. हा ग्रंथ तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि या ग्रंथामध्ये जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहे. आणि ग्रंथ खूप अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. यामध्ये काही सेवा सुद्धा दिलेल्या आहेत, काही उपाय सुद्धा दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्या घराजवळ स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर तिथे सुद्धा आपल्याला जायचं आहे आणि हा ग्रंथ सुद्धा तुम्हाला त्या केंद्रामध्ये मिळून जाईल. किंवा मग तुम्ही त्र्यंबकेश्वर इथून सुद्धा ऑनलाईन मागवू शकतात. आपल्या जवळच्या केंद्रामध्ये आपल्याला कमीत कमी 3 आरत्यांपैकी एका आरतीला तरी आपल्याला जायचे आहे. त्रिकाल आरतीपैकी एका तरी आरतीला आपल्याला हजेरी लावायची आहे. हे सुद्धा सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे नित्य सेवासोबत आपल्याला हे काही छोट्या छोट्या सेवा सुद्धा करायच्या आहे. आणि आपल्या घरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला रोज अभिषेक करायचा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. दोघांनी जोडीने केला तर अतिशय उत्तम किंवा एकाने केला तरी सुद्धा चालेल आणि ते तीर्थ दोघांनी प्यायचे आहे. बघा, या सेवेमुळे तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि मनोवांछित संतती प्राप्ती होईल. तर अशा प्रकारे हे सर्व काही सेवा वगैरे करायची आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.